अजून एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे। या घडीची मोठी बातमी, भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। मोठी बातमी, भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची ही माहिती आहे। विधानसभेतील दारुण पराभवानंतर मवियातील काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत। लवकरच मवियातील काही खासदार राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जाते। भाजपकडून महाराष्ट्रात मिशन लोटस राबवलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, मोठी बातमी आहे, जेव्हा की विधानसभेमध्ये पराभव झालाय, आता पुढची 5 वर्ष जर विरोधी बाकांवर बसायचं असेल तर त्याऐवजी काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत असं कळतंय। काय अपडेट आहे? सुवर्णा, विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का महाराष्ट्रामध्ये बसताना पाहायला मिळाला होता। आता विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर काही खासदार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला कळतंय। ते काही खासदार हे थेट भाजपच्या संपर्कामध्ये आहेत। मात्र त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश कधी घ्यायचा या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरती चर्चा अद्यापही सुरू आहे। मात्र आता शपथविधी काही आमदारांचा पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवलं जाणार आहे। या ऑपरेशन लोटस मध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, ह्या पक्षातले काही मोजके खासदार हे थेट भाजपमध्ये संपर्क करू शकतात। जर संपर्क कसा, नेमका पक्षप्रवेश कसा करायचा आहे या संदर्भातली माहिती आपल्याला मिळणार आहे। मात्र काही खासदार मवियातले हे भाजपच्या थेट संपर्कामध्ये आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का भाजप आपल्याला येत्या काही दिवसामध्ये देऊ शकतं। न्यूज 18 लोकमतला खात्रीलायक सूत्रांकडून जी सुवर्ण माहिती मिळते त्यानुसार या खासदारांनी थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महाराष्ट्रातल्या भेट घेतल्याचं नक्की। त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांसंदर्भात आपण बोलतोच आहोत, पण याही विषयावर चर्चा होत राहतील आणि अपडेट येत राहतील। बघूया काय घडतं। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।